नमस्कार. आज आपल्यासोबत शहर पॉलिटिशियनला आलेले असताना आपण पाहू शकता की आज आपल्यासोबत बापू बागुल जे दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आहे. नेमकं काल काय प्रकरण घडले या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. बोला बापू, काय सांगणार या संदर्भात आपण? काल अंमळनेरमध्ये जी काही कथा चाललेली होती त्या कथेमध्ये राजीव झा म्हणून एक कीर्तनकार आहे. त्या कीर्तनकाराने त्या ठिकाणी जे काही एक्झाम्पल्स दिले ते एक्झाम्पल देत असताना ते पुरातन काळामध्ये गेला आणि पुरातन काळामध्ये गेल्यानंतर त्याने जी काही वर्णव्यवस्था आहे ती वर्णव्यवस्था त्या ठिकाणी मांडली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही वर्णव्यवस्था मांडल्यानंतर ही वर्णव्यवस्था त्याने डायरेक्ट संविधानाच्या माध्यमातून निर्माण करायला सुरुवात केली. म्हणजे ही वर्णव्यवस्था जोपर्यंत होती त्याचं असं म्हणणं आहे की ही वर्णव्यवस्था मी मांडली. दुसरी गोष्ट, या ठिकाणी अनेक जातीच्या लोकांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की तेली, तंबोली, चमार, लोहार, घाटी, पाटी, न जाने कौन कौन सी कैटेगरी के जो लोग हैं, ये 18 पगड़ जाती लोगों को संविधान ने बांध के रखा है. म्हणजे या संविधानाने 18 पगड जातीला बांधून ठेवलेला आहे आणि म्हणून यांचा विकास होत नाही. आता या ठिकाणी काल ज्या पद्धतीने त्याचा व्हिडिओ आला आणि व्हिडिओ आल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने तो व्हिडिओ बघितला याच्यामध्ये आम्ही प्रशासनाला हे सांगितलं होतं की याच्यामध्ये त्यांनी जे संविधान दिलेलं आहे या संविधानावर देश चालतो. तर ह्या ठिकाणी ह्या वर्णव्यवस्थेचा आणि संविधानाचा कुठलाही संबंध नाही. म्हणून या ठिकाणी आमच्या भावना दुखावल्या आणि भावना दुखवल्यामुळे संविधानाला ज्या पद्धतीने तो कास्ट सर्टिफिकेट, आता कास्ट सर्टिफिकेट SC, ST, NT, VGNT आणि OBC 85% लोक समाजामध्ये वावरत असतात आणि त्या लोकांना शिक्षण व्यवस्थेमध्ये कास्ट सर्टिफिकेट लागतं. ज्या ठिकाणी नोकरी असते नोकरीच्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं त्यावेळेस OBC लोकांना देखील त्या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशा प्रकारची त्यावेळेस केलेली प्रक्रिया होती. तर या ठिकाणी आमच्या भावना दुखल्या. या भावना ज्या दुखलेल्या आहेत यासाठी आम्ही त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कालपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसलेलो होतो. आज आम्ही या ठिकाणी आलो. DYSP साहेब आले, शहर पोलीस स्टेशनचे दीपक पाटील PI साहेब आले. त्याच पद्धतीने SP साहेबांकडे आमची जी तक्रार होती ती गेलेली होती. तक्रारीचं निरसन या ठिकाणी आमचं असं या पद्धतीने झालेलं आहे की SP साहेबांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जळगाव SP ला हे पत्र पाठवून एक 10-15 मिनिटांमध्ये संबंधित व्यक्तीवर जे काही वाक्य रचना केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आदेशित केलेला आहे. जळगाव SP त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. त्याच पद्धतीने हे वाक्य केल्यानंतर जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे त्या व्हायरल व्हिडिओमध्ये धुळ्यातील काही जे 2 जातीमध्ये तेढ निर्माण करणारे जे लोक आहेत त्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे कॉमेंट्स फेसबुकवर केलेले आहेत. तर SP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही शहर पोलीस स्टेशनला आत्ताच्या आत्ता जा. PI साहेबांना सांगितलेलं आहे आणि त्या 4 ते 5 लोकांवर कोणीतरी एक पाटील म्हणून आहे, त्याच्यानंतर एक निंबुळकर आहे, मनगिडकर आहे, असे 4-5 लोक आहेत. त्यांच्यावर देखील ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करा. म्हणून या ठिकाणी आमची जीत झालेली आहे. संपूर्ण भीमसैनिकांची जीत झालेली आहे. आम्ही माननीय धुळे पोलीस अधीक्षक यांचं या ठिकाणी आभार मानतो. ज्या प्रकारे कालच्या संविधानाविषयी त्यांनी जे उल्लेख केला की संविधानामुळे अशा प्रकारे जाती व्यवस्था निर्माण झाली किंवा धर्म हे तुकडे पडले भाऊ, त्या संदर्भात फक्त आंबेडकर अनुयांनाच काय एवढी पडली, बाकीच्या लोकांना का नाही पडली, या संदर्भात आपण काय सांगू? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये 85% लोकांसाठी हे संविधान आहे. इट इज अ नॉट महार. हे फक्त महार व्यक्तीसाठी नाही. लोकांनी तो बाऊ केलेला आहे की हे फक्त महार लोकांसाठीच आहे. पण मला ह्या माध्यमातून सांगायचं आहे की भारतीय संविधान हे SC, ST, NT, VGNT, OBC या 85% लोकांसाठी आहे. SC मध्ये जे 13% येतात त्या 13%मध्ये महारांबरोबर 168 जाती आहे त्यांच्यासाठी 8% आहे. मग महार कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो? मला या ठिकाणी संपूर्ण समाज व्यवस्थेला असं सांगायचं आहे, बाबांनो, भारतीय संविधान हे विशिष्ट एका जातीसाठी नाही, महारांसाठी तर अजिबात नाही. ज्या प्रकारे आपण बघता की मागील काही वर्षांपासून ज्या प्रकारे संविधानावर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे लांछन केलं जातं आणि मुळात या गोष्टी घडत असताना आपल्याला वाटतं की सरकारच्या पाठीशी आणि अशा गोष्टी खपून घेतल्या जातात आणि असं जाहीरपणे एका कथाकाराने अशा प्रकारे वक्तव्य करणं आणि ते लोकांनी बी ऐकून घेणं, या संदर्भात त्या लोकांचंही देखील या गोष्टी समर्थन असेल असं आपल्याला वाटतं का? आपण जर शासन व्यवस्था जर बघितली तर शासन व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीवर आपण ॲलिगेशन नाही करू शकत. कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे. आता नाशिकचा जो काही प्रकार घडलेला आहे
नाशिकच्या प्रकारामध्ये जो काही भोंदूबाबा खरात या ठिकाणी निर्माण झालेला आहे, याच्यामध्ये अनेक प्रकारचे राजकीय लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत. अनेक प्रकारच्या सुशिक्षित महिला देखील अडकलेल्या आहेत. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानाला लोक या ठिकाणी डिवचण्याचा प्रयत्न करतात. का? कारण की जाती व्यवस्थेमध्ये या ठिकाणी कुठेतरी द्वंद्व झालं पाहिजे, त्या ठिकाणी युद्ध झालं पाहिजे, हीच भूमिका ह्या लोकांची आहे. म्हणून अशा प्रकारचं कृत्य हे लोक या ठिकाणी करत असतात. बापू, पण काही गोष्टी घडत असताना देखील समाज हा संघटित दिसत नाही आणि या संदर्भात आपण काही ठराविक चेहरे आंदोलनामध्ये दिसतात. या संदर्भात आपण काय सांगणार? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान निर्मिती करावयाची होती, तर त्यावेळेस त्यांना पार्लमेंटमध्ये जायचं होतं. तर ज्या बाबासाहेबांनी ह्या सर्व लोकांसाठी स्वतःचे 4 मुलं या ठिकाणी म्हणजे एक्सपायर झाले, हे लोक यांना झाले नाही, तर आजची जी काही समाज व्यवस्था आहे, ती समाज व्यवस्था एकत्र कशी राहू शकते याच्यावर न बोलणं तेवढंच बरं आहे. म्हणजे एकंदरीत आपण हा मुद्दा टाळला. यस. आपण पाहू शकता की अशा प्रकारे ज्या प्रकारे जी काही घटना घडली, या घटनेसंदर्भात बापू बागुल त्यांच्या संपूर्ण टीमने आज धुळे पोलीस अधीक्षक साहेबांशी भेट घेतल्यावर पुढची कारवाई आता होणार असून अशी त्यांनी आपल्याला या संदर्भात सांगितले. मी जनसामान्याचा आवाज.